माझ्याशी लग्न करशील का? जेव्हा अमितने मला अचानक हे विचारलं ना, सुरुवातीला माझं तर उत्तर नाही असं होतं. कारण मला माझं आयुष्य बंधनमुक्त जगायचं होतं. लग्न म्हणजे बंधन ही कॉन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये फिक्स होती. मोस्ट ऑफ दी मुलींना फ्रीडम हा हवाच, या विचारांची मी होते. मी किंवा अमितने एकमेकांना कधीच प्रपोज नाही केला. जेव्हा आमची मैत्री होती, तेव्हाच अमितने अचानक मला माझ्याशी लग्न करशील का असं विचारलं होतं. आणि त्याच्यावर ऑब्व्हियसली माझं उत्तर नाही असं होतं. माझ्या नाही म्हणण्याचं कारण जेव्हा अमितला समजलं ना, तेव्हा अमितने काही गोष्टी मला समजावून सांगितल्या. अमित म्हणाला, मी तुला कोणत्याही बंधनात ठेवून तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा नाही करू शकत. बंधनमुक्त होऊन जे प्रेम करशील ना, तेच खरं प्रेम असेल माझ्यासाठी. मग ते लग्ना अगोदर असू देत किंवा लग्नानंतर. आपली मैत्री लग्नानंतरही अशीच असेल. प्रत्येक वाईट वेळेमध्ये मी तुझा एक चांगला मित्र म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभा असेल, असं अमितने मला लग्ना अगोदर वचन दिलं होतं. ते वचन तो अजूनही निभवतोय. कोणत्याही प्रकारचं बंधन न ठेवता लग्नानंतरचंही आयुष्य खूप छान प्रकारे जगता येतं, हे मला अमितने दाखवून दिलं. सो थँक्यू. बाय.